आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा करण्याचे आदेश आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरमध्ये एका सभा होती आणि त्या सभेमध्ये आता ही मोठी घोषणा केली आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला ही ऑर्डर या ठिकाणी आता दिलेली आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणींना हाच नक्की प्रश्न पडला असेल की ऑगस्ट महिन्याचे फक्त 1,500 रुपये येणार होते, 3,000 रुपये कसे काय या ठिकाणी येणार। मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दलचे महत्त्वाचे उत्तर आता पत्रकारांना बोलताना दिले आहे। ते म्हणजे आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि तुम्ही लक्षात ठेवा गणपतीचा सण समोर आल्याने त्याचे गिफ्ट 1,500 रुपये खरोखर असे टोटल 3,000 रुपये नागपूरच्या सभेमध्ये डीबीटीचं बटन आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाबलेलं आहे। स्वतः त्यांनी 3,000 रुपये महिलांना सोडल्याचं आत्ता सांगून टाकलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आत्ताच म्हणाले माफ करा बहिणींना, त्या ठिकाणी आम्ही रक्षाबंधनाचे गिफ्ट त्या ठिकाणी दिलेले नाही, फक्त जुलै महिन्याचे हप्ते आता त्यांनी दिलं होतं। त्याचं कारण म्हणजे आमच्याकडे लाडक्या बहिणींना निधी नव्हता, त्यामुळे आम्ही बहिणींना फक्त जुलै महिन्याचे 1,500 रुपये रक्षाबंधनाला पाठवले होते। परंतु सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना ऑगस्ट महिन्याचे 1,500 आणि काही जिल्ह्यामध्ये गणपतीचे गिफ्ट म्हणून त्याचे 1,500 रुपये टोटल 3,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी आता या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। लाडक्या बहिणींनो, हा आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला आहे, त्यामुळे 100% तुम्हाला तर त्या ठिकाणी आता सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेला दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे। दुसरा टप्पा म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे 1,500 आणि गणपती सणाचे त्या ठिकाणी 1,500 रुपये मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलं आहे। कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला गणपतीच्या सणाचे 1,500 रुपये देणार म्हणून विश्वास नसेल, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की माफ करा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी रक्षाबंधनाचे टोटल 3,000 रुपये देणार होतो, परंतु तुम्हाला फक्त आम्ही 1,500 सोडले आहेत। त्यामुळे आता निधी आम्ही केंद्र सरकारकडून मागवलाय आणि त्यामुळे आता तुम्हाला टोटल 3,000 रुपये खरोखर तुमच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे आता उद्या सोमवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरोखर 1,500 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आल्याचं तुम्हाला मेसेज आता या ठिकाणी येणार आहे। आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही आता घोषणा केल्या, त्यामुळे कसल्याही परिस्थितीत तुम्हाला उद्या सोमवारी दुपारी 1 वाजता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी 3,000 रुपये जमा करण्याचे आदेश दिल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी आता हे पैसे येणार आहेत। आता त्या ठिकाणी बघा काल शनिवार होता, त्यामुळे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी पैसे जमा झालेत। सोमवारी वितरण दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींना होणार असं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय आणि तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी सांगितलंय। महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी सुद्धा महत्त्वाची ऑर्डर बँकांना देऊन टाकल्या, फक्त या 10 बँकेमध्ये पैसे सोडा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त या 10 बँकांना त्या ठिकाणी ऑर्डर दिल्या। त्याचं कारण असं आहे कारण या बँकामध्ये जुलै महिन्याचा हप्ता अनेकांना अडकला होता। या 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये अनेक महिलांना जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी अडकलेला होता, त्यामुळे खबरदारी म्हणून त्या ठिकाणी अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन असल्याने अनेक बँकांमध्ये पैसे अडकत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी महिलांनी तक्रार केल्या होत्या। त्यामुळे फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे सोडा असं तुमच्या लाडक्या भावाने
आत्ताच 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी आता ऑर्डर दिली आहे। बघा, तुम्हाला रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळाले नाहीत, त्यामुळे तुम्ही नाराज होता, परंतु तुम्हाला आता खुश करण्यासाठी आता गणपती सण समोर आल्याने त्याचे 1500 रुपये सणाच्या निमित्ताने आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 3000 रुपये तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आत्ताच या ठिकाणी दिले आहेत। मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो आणि त्यांचा शब्द हा पक्का असतो। मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑर्डर प्रत्येक मंत्र्यांना पाळावीच लागत असते। महिला व बाल विकास खात्याला त्यांनी ऑर्डर आता नागपूरमध्ये आत्ताच 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी दिली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला आता 3000 रुपये मिळणार आणि कोणाकोणाला फक्त 1500 रुपये मिळणार हे पण या ठिकाणी आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले तुम्ही नक्की बघायचं आहे। राज्यातील टोटल 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण काल जवळपास त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 जिल्ह्यांचं वाटप झालंय। आज त्या ठिकाणी रविवार असल्याने आज वाटप होऊ शकलं नाही। उद्या सोमवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यावरती जसं जुलै महिन्याचे त्या ठिकाणी पैसे जमा झाले तसे प्रकारे ऑगस्ट महिन्याचे तुमच्या मोबाईलवरती झटकन त्या ठिकाणी पैसे आल्याचा तुम्हाला मेसेज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। 12 जिल्ह्यामधील 6 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये सोडणार आणि 6 जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये सोडणार असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची ऑर्डर महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी दिली आहे। कारण 6 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे त्यांना 3000 रुपये या ठिकाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। तसेच 12 जिल्ह्यामधील 6 जिल्ह्यामध्ये जास्त लाडक्या बहिणी असल्यामुळे त्यांना गणपतीचं गिफ्ट म्हणून त्यांना 3000 रुपये मिळणार आहे। कारण ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि 1500 गणपतीची गिफ्ट। त्यानंतर उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी आहे, त्यांना फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। त्यामुळे सोमवार दिनांक 25 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून पैशांचे वितरण या ठिकाणी आता सुरुवात होणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींनी याचा लाभ घ्यावा असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच ऑर्डर दिली आहे। त्यामुळे तुम्हाला जर 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये पाहिजे असेल तर कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत आणि फक्त ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये पाहिजे असतील तर कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा करा अशी ऑर्डर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। कारण मागच्या वेळी जुलै महिन्याचे हप्ते अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे बँकेच्या खात्यामध्ये महिलांना त्या ठिकाणी लवकर मेसेज आला नाही, त्यामुळे सरकारला त्या ठिकाणी महिला दोष देत होत्या। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले बाकीच्या सर्व बँका रद्द, फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे या ठिकाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत। तसेच फक्त याच 12 जिल्ह्यांना पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत। त्यामुळे सोमवारी 25 ऑगस्ट म्हणजेच उद्याच दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की त्या ठिकाणी बघायचा आहे। लाडक्या बहिणींसाठी ही एक गोड बातमी म्हणावी लागेल, कारण तुम्हाला त्या ठिकाणी खूप वाट बघायला लावली होती। कारण तुम्हाला माहित आहे रक्षाबंधनाला तुम्हाला 3000 रुपये येतील असं त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना वाटत होतं, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त आणि फक्त 1500 रुपयेच आल्याने सगळ्या बहिणी नाराज होत्या आणि ही नाराजी त्या ठिकाणी दूर करण्यासाठी आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट तुम्हाला आता गणपतीच्या सणाचं 1500 रुपये आणि तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असं वाटण्याचे आदेश दिले आहेत। आता तुम्हाला मागच्या वेळी रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिल्या। त्यामुळे आता सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून कोणकोणत्या 10 बँकेत पैसे येऊ लागलेत, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यांनी स्पष्टपणे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की गणपतीच्या सणानिमित्त 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती सोडण्यात येत आहेत, परंतु फक्त याच 10 बँकेमध्ये आणि याच 12 जिल्ह्यामध्ये
पहिल्या टप्प्यामध्ये वितरण या ठिकाणी होत असल्याचं सांगण्यात आलंय। बघा आता 12 जिल्ह्यांची यादी कोणती आहे, यामध्ये 2 टप्पे पडलेत। 12 जिल्ह्यातील 6 जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये येत आहेत आणि उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये मात्र गणपतीचे गिफ्ट म्हणून 1500 रुपये जमा होणार आहेत। मग तुम्हाला वाटत असेल की 3000 रुपये मिळण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, ते सुद्धा तुमच्या लाडक्या भावाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला 3000 रुपये मिळण्यासाठी नेमकं काय काय करावं लागणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात पहिल्यांदा उद्या दुपारी म्हणजे सोमवारी दुपारी 1 वाजता हे पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। तसेच ज्या ज्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 10 बँकेमध्ये आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवलेत अशा सर्व बहिणींना हा हप्ता मिळणार आहे असं या ठिकाणी आता सांगितलं आहे। तसेच तुमच्या पण कानावर या ठिकाणी बातमी नक्कीच आता आलेली असेल, ती म्हणजे अनेक लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत ही बातमी तुमच्या कानावर नक्की आली असेल। आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करून हा हप्ता मिळणार आहे। बघा स्पष्टपणे त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी आदेश काढला आहे। ज्या घरामध्ये सर्वांनी ऐकायचं आहे, पुढे तुम्हाला कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी करून टाकलेत ते एकदा आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहूया। बघा अशा बहिणींच्या घरामध्ये 1 रुपया सुद्धा येणार नाही, ती म्हणजे घरामध्ये तुमच्या 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी जर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर यांना 1 रुपया सुद्धा देऊ नका असं मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर दिलेले आहे। आता बघा सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून हा जो हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्टचा येणार आहे तर तो फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। खुद या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तिघांनी मिळून डीबीटीचं बटन त्या ठिकाणी दाबलेलं आहे। त्यामुळे आता बघा तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण गणपतीचे गिफ्ट सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी सोडण्याचे आदेश मिळाले आहेत। सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी जुलै महिन्याचा हप्ता घेतला आहे त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी सोमवार दिनांक 25 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून आता सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या बँकेमध्ये हा हप्ता जमा होत आहे हे तुम्हाला सांगतो। त्यानंतर कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये मिळणार आहेत, तसेच कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहेत हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व आता इथे सांगणार आहे। पहिल्यांदा आपण बँकांची लिस्ट पाहू, कारण जुलै महिन्याचा हप्ता जो अनेक बँकेमध्ये अडकला होता त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त या 10 बँकेमध्येच पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत। तुमची बँक यामध्ये आहे का बघा। आता बघा या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे यस बँक। बघा ज्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होतात त्याच बँकांना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहेत। पहिली बँक सांगण्यात आल्या यस बँक। तुमची जर बँक यस बँक असेल आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 13 हप्ते तुम्ही घेतले असतील तर तुम्हाला 13वा हप्ता आणि तुम्हाला त्या ठिकाणी 13वा हप्ता तर मिळाला तर तुम्हाला 14वा हप्ता ऑगस्टचा आणि गणपतीचे गिफ्ट 1500 रुपये असं तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बघा कोटक महिंद्रा बँक। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी ऑगस्टचे 1500 आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता बघा तुम्हाला गणपतीचं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, फक्त या आणि याच 6 जिल्ह्यामध्ये गणपतीचं गिफ्ट आणि ऑगस्टचे 1500 टोटल 3000 रुपये येऊ लागलेत आणि याच 6 जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये येऊ लागलेत। मग त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे तुम्हाला लगेच सांगतो, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या HDFC बँक। बघा या बँकेमध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडलाय, फक्त याच 10 बँकेमध्ये सोडलाय, त्यामुळं आता तुमची बँक यामध्ये आहे का बघा। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ICICI बँक। या बँकेमध्ये खाते खोललेल्या प्रत्येक लाडक्या बहिणींना आता
ऑगस्ट महिन्याचे 1500 व काही लाडक्या बहिणींना गणपतीच्या सणाचे 1500 रुपये येऊ लागलेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली पंजाब नॅशनल बँक। बघा, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सर्वात पहिल्यांदा पैसे येऊ लागलेत त्याच 10 बँका निवडलेत। तुमची बँक जरी यामध्ये नसेल तर तुम्हाला याचा 1 रुपया सुद्धा आता येणार नाही, त्यामुळे तुमची बँक आहे का बघा। त्यानंतर बघा पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। बघा, ही सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। तुमचं जर खातं यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा यामध्ये हप्ता मिळणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे युनियन बँक। या बँकेमध्ये खाता असणाऱ्या सर्व बहिणींना ऑगस्टचे 1500 आणि गणपती सणाचे गिफ्ट म्हणून 1500 रुपये जमा होत आहेत। आता बघा या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक आहे, ती म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहीत पण असेल या बँकेमध्ये सर्व लाडक्या बहिणी जास्तीत जास्त खातं खोलल्याचं पाहायला मिळतंय। ती बँकेचं नाव आहे ॲक्सिस बँक। बघा, ह्या नवीन बँका यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तुमची बँक यामध्ये आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण सोमवार दिनांक दुपारी त्या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक आहे। आतापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींनी याचा लाभ घेतलेला आहे या बँकेमध्ये, इंडियन बँक। या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना हप्ता जमा होतोय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे बघा या ठिकाणी सांगण्यात आल्या बघा स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना पुढे सांगणार आहेत त्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पोस्ट ऑफिस आहे, महाराष्ट्र बँक आहे। त्यानंतर पुढची बँक आल्या बघा बँक ऑफ इंडिया। यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता गणपतीचे गिफ्ट 1500 रुपये जमा होत आहेत। कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये आता ऑगस्टचे 1500 रुपये जमा होत आहेत? कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये प्लस गणपती सणाचे गिफ्ट 1500 मिळत आहे? तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी 6 जिल्हे सांगतो ज्यामध्ये फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अकोला, 3 नंबरचा जिल्हा आहे वाशिम, 4 नंबरचा जिल्हा आहे यवतमाळ, त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा, 6 नंबरचा जिल्हा आहे बीड। यामध्ये फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। आता तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 3000 रुपये मिळणार आहेत। बघा, यामधील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा नांदेड, 3 नंबरचा जिल्हा आहे त्या ठिकाणी रायगड, 4 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी, त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि 6 नंबरचा जिल्हा आहे सातारा। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना दोन्ही त्या ठिकाणी गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या त्या ठिकाणी सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।